आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी TV7 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कशासाठी आणि कोणत्या संदर्भात तुमच्याकडून करण्यात आलेलं? बेमुदत हलगी आंदोलन हे मौजे आलेगाव ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामसेवक व सर्व सदस्य बॉडी व त्यांना सामील असणारे गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्या विरोधात आम्ही करत आहे। बरं, हा प्रशासनाचा सावळा गोंधळ आहे, ह्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय? हा प्रशासनाचा सावळा इतका सावळा गोंधळ आहे की मान्य आपल्या घटनेनंच दिलं आहे की बाबा ग्रामसभेचा ठराव हा सर्वश्रेष्ठ असतो, तरी असा प्रकार आहे की ह्या आलेगावमध्ये ग्रामसभेचा ठराव हा प्रोसिडिंगवर घेतलाच जात नाही। फक्त नाममात्र त्या विषयावर चर्चा केली जाते आणि ग्रामसभेचं प्रोसिडिंग हे महिन्याने दीड महिन्यानं सरपंच, ग्रामसेवक आणि सदस्य बॉडी त्यांना सोयीस्कर आहे अशा प्रकारचा घेतला जातो। नागरिकांचे मत तिथं जाणून घेतलं जात नाही। विकास आराखडा ह्या पुढाऱ्याच्या मनमानी पद्धतीने होतो का ग्रामपंचायतीच्या ठरावाने होतो? सन 2024-25 हा विकास आराखडा सुद्धा ग्रामसभेमध्ये मांडून तयार केलेला नाही। याबाबत याच सदस्य बॉडीतील काही सदस्यांनी मान्य BDO साहेबांकडे याआधी तक्रार दिली होती, तरी त्याचा काही विचार केला गेला नाही। तसेच 2025-26चा येणारा आराखडासुद्धा यांच्या मनमानी कारभारानुसारच तयार केलेला आहे। जे ग्रामसभेमध्ये सर्वांमध्ये पास झालेले जे ठराव असतात ते प्रोसिडिंगवर घेतले जातात की यांच्या मनमानी पद्धतीने? नाही, ग्रामसभेचे ठराव आहेत ते यांच्या मनमानी कारभारावर केले जातात आणि माहिती अधिकार दिला तरी हे माहिती देत नाहीत। कुठं जायचं तिकडं जा, आम्ही माहिती देत नाही, तुला काय करायचं तिकडं, अशी उत्तर दिली जातात। तुम्ही आता ह्यात अशी मागणी केली आहे की गट विकास अधिकारी ग्रामसेवक दमदाटीने आरेवाशी भाषा करतात, हे किती? नाही, आम्ही निवेदन दिल्यानंतर BDO साहेबांना भेटून हे आमची व्यथा सांगावं म्हणलं, तर BDO साहेबांच्या समोर आमच्या गावातले बरेच प्रतिष्ठित नागरिक आले होते। साहेबांनी आम्हाला आत केबिनमध्ये जातानाच दम दिला, एवढे जण कशाला आलाय, तुमचं काय काम आहे, आत यायचं काम नाही। त्यातले बरेच नागरिक बाहेर ढकलून लावले आणि आम्ही आत गेल्यानंतर आम्हाला म्हणले तुम्हाला काय अधिकार आंदोलन करण्याचा, आमचा आम्ही आणि ग्रामपंचायत बघून घेऊ। हे तुमचं हलगीनाथ आंदोलन आजच्या दिवसाचं आहे का? नाही, हे आमचं हलगीनाथ आंदोलन आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण केल्या जात नाहीत तोपर्यंत बेमुदत राहील। धन्यवाद।